नमस्कार, बाळूमामा भक्त या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बाळूमामाच्या जन्माविषयीची थोडीशी माहिती पाहणार आहोत। बाळूमामाचे वडील हे मायप्पा आणि सत्यवा ही त्यांची आई, हे दोघेही अक्कोळी ग्रामात राहत असत। सत्यवा देवींचे माहेर हे आपाचीवाडी होते। आपाचीवाडी ही निपाणीपासून अर्धा कोस पश्चिमेपर्यंत, तिथं हालसिद्धनाथ हे असत। ते अति जागृत आणि निष्णांत असे देवस्थान आहे। सत्यवा देवी ह्या एकादशीचं शुद्ध व्रत करत असत, नंतर पारणे, नंतर हरिपाठ, नंतर व्रत आचरण करत असत। मग पारणे झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार असतानाच बाळूमामांचा जन्म झाला। छान असा मुलगा, सुकुमार, शांत, आनंदी आणि निर्भय, सगळीकडे आनंद झाला का तर मुलगा झाला म्हणून सगळीजण आनंदली, म्हणून सगळ्या गावात साखर वाढली। पण कुणास ठाऊक की हाच मुलगा पुढे होऊन जगविख्यात होईल, पूर्ण त्यांचं कुळगोत्र उद्धरेल असं कुणालाही वाटत नव्हतं। पण हे पुढं होऊन तसंच घडलं। बाळूमामाचं आता दर्शन घेण्यासाठी पूर्ण बाहेरचे सुद्धा लोक येतात आणि ते दर्शन घेतात। पूर्ण बाहेरच्या परराष्ट्रातले सुद्धा येतात। नंतर 12व्या दिवशी त्यांचं नाव ठेवण्यात आलं बाळाप्पा असं। सगळेजण थाटामाटात त्यांचं बाळ ठेवलं। त्यांचं कधीही लहान असताना कधी खाण्यापिण्यावर लक्ष नव्हतं, कशाचंच लक्ष नसतं, कधी खोडकर काय तसलं तर काहीच नव्हतं। फक्त एकांत आवडत असे आणि तेही फक्त एकांतातच राहत असत। पण त्यांना म्हणायचे जगा वेगळा असा चाळा कसा, सर्व म्हणतात बाळूखोळा बाळूखोळा म्हणून त्यांना ओरडायचे। कधी तर ते बाबळीच्या शेंड्यावर चढायचे किंवा बाबळीच्या फांद्यावर झोपायचे आणि म्हणायचे हेच माझी गादी आहे, मी इथं झोपणार आहे म्हणून असे लोकांना सांगायचे। झाडाच्या शेंड्यावर चढून बसायचे आणि म्हणायचे हेच माझी शिखर आहे। सगळेजण म्हणायचे मग बाळूला वेड लागले, वेडाचार झाले, पिचास झाले, लागीर झाले असे म्हणायचे। पण काय माहीत, त्यांना देव आहे हे माहीत नसल्यामुळे ते तसेच बोलत। त्यांच्या आईवडिलांना चिंता वाटू लागली। मग त्यांनी काय करायचं म्हणून कुठेतरी कामास ठेवायचं म्हणल्यावर त्यांनी कुणाला तरी घरी बघून ठेवावं म्हणून ते त्यांना घरी ठेवून गेले चंदूलाल सावकाराच्यात। ते गुर्जर जैन व्यापारी असत। त्यांनी बाळूमामाला तिथं ठेवलं। बाळू छोटाच असताना त्यांनी सगळं काम करून घ्यायचं। त्यांना एक थाळी आणि गडवा दिलता पाण्यासाठी प्यायला। मग बाळूमामा शिवजीची गुरं राखायचं, नित्यनेम त्यांचा असाच चालला होता। एका दिवशी काय झालं, त्यांनी थाळी आणि त्यांचं तांब्या हे लख्ख घासून ठेवलेलं होतं एका कोपऱ्यात आणि झोपले होते। आणि त्या थाळीला त्या ताटाला एक छिद्र होतं आणि ते लख्ख छिद्र होतं आणि ते लख्ख व्हायचं असं मग एका दिवशी ते शिवजीची माता येते, घरात त्याच्याकडे येते ना, अचानक आत पाहते तर त्या छिद्रातून असा प्रकाश ज्योत पडलेला पूर्ण गोठ्यात आणि पूर्ण असं उजळून आलेलं। आणि त्यांना आत बघितलं तर त्यांना त्याच्यात जैन मंदिर पाहायला दिसलं। मग त्यांनी त्या इतक्या वस्तू पवित्र आहेत म्हणून आणून देव्हाऱ्यात ठेवल्या, नित्यनेमाने पुजत राहिल्या। आणि जेव्हापासून त्या गडवा आणि थाळी त्या नित्यनेमाने पुजत होत्या तेव्हापासून त्यांचे भाग्योदय झाला आणि त्यापासून त्यांच्याकडे लक्ष्मी येत झाली, भरभराट झाली त्यांच्या व्यापारात। त्यांनी ती ताट आणि तांब्या घेतल्यामुळे त्यांना बाळूमामांना खूप राग आला आणि त्या म्हणे माझ्या वस्तू महागारी द्या। पण त्यांनी त्यांच्या देव्हाऱ्यावर ठेवल्यामुळे ते काय त्यांना देऊ शकत नव्हते। म्हणून त्यांनी काय केलं, आता मी नोकरीच करणार नाही म्हणले आणि ते घरी निघून आले। नंतर त्यांना दोन भाव होते, भैरू आणि भीमा। ते दोघं नोकरी करत होते। एकाचं लग्न झालं आणि एकाचं नव्हतं झालं, तरी ते घरी निघून आले। नंतर त्यांच्या वडिलांनाही खूप काळजी पडली। नंतर त्यांनी त्यांच्या विवाहाचं बघायला लागले, लग्नाचं बघायला लागले। बरं चला तर हा व्हिडिओ आपण इथं संपूया। यानंतर विवाहाचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।